हॅलो गाईज, तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे इंटरनेटचे BITचे प्रश्न, जे की आपल्याला MSCITसाठी अत्यंत उपयोगी पडत असतात. तर आपल्याला याचं बेस वगैरे समजून घेऊया. पहिल्यांदा काय समजून घेऊया? बेस नेमकं काय असतो इंटरनेटमध्ये. तर बघा, आता या इंटरनेटमध्ये तुम्हाला चालू करण्याच्या अगोदर तुमचा पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतोय. बघा, हे तुम्हाला दिलेल्या वेबपेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रेसिपियंट बॉक्स ॲड करा. तर तेच तुम्हाला इकडे पण दिला खाली, इन द गिवन वेब पेज ओपन न्यू मेसेज विंडो अँड BCC रेसिपियंट बॉक्स इन दॅट विंडो. तर पहा, इथे तुम्हाला स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे. इथं प्रश्न दिलेला आहे बघा, दिलेल्या वेबपेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रेसिपियंट बॉक्स ॲड करा. तर तुम्हाला एक 2 3 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला बघा थोडक्यात हा व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून सांगतोय. बाकीचे तुम्हाला प्रश्न स्टेप बाय स्टेप सोडवत जायचे आहेत. ठीक आहे, तर इथे तुम्हाला लक्षात यायचं आहे, दिलेल्या वेबपेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रेसिपियंट बॉक्स ॲड करा. तर पहा, इथं प्रश्न काय आहे की आपल्याला न्यू मेसेज विंडो ओपन करायचं. BCC म्हणजे ब्लॅक कार्बन कॉपी हा रेसिपियंट बॉक्स आहे. तर कसं ओपन करायचं आहे? ऑप्शन नंबर पहिला, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज दिलेला आहे. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा, लॉग इन करा. म्हणजे जीमेल ऑप्शनचं तुम्हाला इथं हायलायटिंग पण दिलेलं आहे ग्रीन कलरने. न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी कंपोज ऑप्शनवर क्लिक करा. जीमेलवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ओपन झालेले दिसतं ईमेल. तर बघा, तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड जोपर्यंत तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा ऑप्शन नंबर चुकीचा आहे. दुसरा, जीमेल ऑप्शनवर क्लिक करा आणि लॉग इन करा. जीमेल इथं BCC रेसिपियंट बॉक्स ॲड करण्यासाठी BCC ऑप्शनवर क्लिक करा. दिलेला BCC ऑप्शन विंडोमध्ये BCC रेसिपियंट बॉक्स ॲड झाला आहे. बघा, डायरेक्ट कधीच ओपन होत नाही. तुम्हाला हा पण ऑप्शन नंबर चुकीचा आहे. दुसरा. तिसरा, स्क्रोल बघा, ॲड्रेस बारमध्ये www.google.com टाईप करा आणि एंटर प्रेस करा. ओके, एंटर प्रेस केलं. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी. बघा, इथं पण तुम्हाला ऑप्शन जो आहे जीमेलवर क्लिक केल्यानंतर ओपन होते म्हणताय. मला सांगा, जेव्हा तुम्ही कोणताही एखादा वेब पेज ओपन करता, जसं की इंस्टाग्रामचं पेज ओपन केलं, फेसबुकचं पेज ओपन केलं, तुम्हाला त्या ठिकाणी ID पासवर्ड टाकावं लागेल की नाही? जोपर्यंत तुमच्याजवळ ID पासवर्ड नसेल तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करता येणार नाही. तर सेम प्रोसेस आहे. जीमेल ऑप्शनवर क्लिक केलं, इथं ओपन होत आहे म्हणताय. कोणत्याही आपल्या मोबाईलमध्ये किंवा कोणाच्याही मोबाईलमध्ये किंवा कोणाच्याही कम्प्युटरमध्ये आपल्या जीमेलवर क्लिक केल्यावर आपले जीमेल ओपन होते का? ईमेल ओपन होते का? नाही होत. त्यासाठी स्पेसिफिक युजर नेम आणि पासवर्ड असायला हवं. तर या तिन्ही ऑप्शनमध्ये एकाही ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड यांचा उल्लेख केलेला नाही आहे. तर चौथ्या नंबरचा ऑप्शन पाहू. ऑप्शन नंबर 4, www.google.com वेब पेज दिलेला आहे. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा आणि ईमेल व पासवर्ड एंटर करून लॉग इन करा. बघा, पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आन्सर दिलेला आहे. www.google.com वेब पेज दिलेले आहे. ओके, दिलेला वेब पेज आहे. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा आणि ईमेल व पासवर्ड एंटर करून लॉग इन करा. ठीक आहे, एवढी प्रोसेस झाली. त्याच्यानंतर न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी कंपोज ऑप्शनवर क्लिक करा. कंपोज ऑप्शन दिलेला आहे. न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी न्यू मेसेज विंडो ओपन झाली आहे. बघा, ओपन करण्यासाठी कंपोज ऑप्शनवर क्लिक केला आपण यावाल्या. आता न्यू मेसेज विंडो ओपन झाली आहे. ही वाली न्यू मेसेज बघा, इथे लिहून न्यू मेसेज प्रॉपर दिसत नाही नाव. आणि आता BCC रेसिपियंट बॉक्स ॲड करण्यासाठी BCC ऑप्शनवर क्लिक करा. BCC ऑप्शन हा तुम्हाला इथे दिलेला आहे. ठीक आहे, कॉर्नर. मग इथं BCC ॲड होऊन जातं. तर इथं बघा, विंडोमध्ये BCC रेसिपियंट बॉक्स ॲड झाला आहे. ठीक आहे, इथे ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला बॉक्स ॲड करायचं होतं आणि ॲड झालेला तुम्हाला दिसतो या चौथ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारे मित्रांनो इंटरनेटचे प्रश्न सोडवायचे आहेत. तसंच तुम्हाला इंटरनेटचे कोणतेही प्रोसेस घ्या, तुम्हाला स्टेप पाहिजे. जसं की उदाहरण बघू. बघा,
तुम्हाला एखादा चाय जरी बनवायची असेल, काय बनवायची असेल, चाय, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस आली पाहिजे. जसं की आपण पहिले काय करणार, एक तुम्हाला एक कटोरी घ्यावं लागेल, ज्या ठिकाणी तुम्हाला साखर, पाणी, ठीक आहे, आणि पत्ती जे काही असेल आपण ते करून ठेवणार. त्याच्यानंतर गॅस चालू करणार. गॅस चालू कशी करायची ते पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला आली पाहिजे. जसं की पहिले आपण हंडा चालू करणार, हंड्यावर आपला जो स्विच आहे ऑन करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेगडीचा स्विच ऑन करावं लागेल. त्याच्यानंतर लायटर लावा लागेल, ठीक आहे. लायटर वगैरे मारलं की त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला जी आपण घेतलेली आहे चायसाठी, ठीक आहे, ती आपल्याला गंजुली आपल्याला त्या ठिकाणी मांडावं लागेल. ती मांडलं, आपल्याला जो काही काय आहे, आपल्याला जो काही आपण आपल्या शब्दामध्ये बिस्तो म्हणतो, ठीक आहे, तर तो तुम्हाला थोडं वाढवावं लागेल. चाय थोड्या वेळातच तुमचं कम्प्लिटली होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ते स्विच वगैरे बंद करून तो तुम्हाला पिण्यास उपयोगी पडून जाईल, ठीक आहे. तर अशी प्रोसेसर तुम्हाला इंटरनेटमध्ये अवेलेबल आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं, govindaacademy.com या वेबसाईटवर जा आणि ते पेज तुमच्या ब्राउझरचे होम पेज म्हणून सेट करा. बघा, मी दुसरा प्रश्न वाचलेला आहे आणि इथं जास्त नाही, हे दोन्ही ऑप्शन व्यवस्थित आहेत की पाहून घ्यायची पहिली गोष्ट, ही एक आणि हे एक, ठीक आहे. जर आपलं एवढं सारं वाचायला अडचण होत आहे, ते दोन्ही ऑप्शन क्लिअर आहेत का पाहायचे. याच्यामध्ये तुम्हाला इथं सर्वात जास्त जिथं लिहून आहे आणि जिथं तुम्हाला पूर्णपणे स्टेप दिला आहे, स्टेप बाय स्टेप, तो ऑप्शनवर क्लिक करायचा. आता बघा, मी या प्रश्न वाचलेलं पण नाही आहे, मी या 4 ऑप्शनमधून मोठ्यात मोठा प्रश्न आणि इथं स्टेप बघितलेली आहे, ठीक आहे. तुम्ही तिसरा ऑप्शन सिलेक्ट केला आहे, बघा, सबमिट बटनवर क्लिक करते, बघा आलेलं आहे. इथं पण आहे HTTP रिफ्रेश करा म्हणून दिला आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त कुठं लिहून आहे बघा, तुम्हाला या ठिकाणी आणि या ठिकाणी दिसतोय, ठीक आहे. आता मी प्रश्न पण वाचलेला नाही आहे, हे बघा, आहे की नाही. असं सोडवत जायचं आहे. तर मी इथले जास्त प्रश्न वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु तुम्हाला तो जो प्रश्न केला आहे तो तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेला आहे. तर अशाच प्रकारे सोडवाल तर तुम्हाला इंटरनेटचे कोणतेही प्रश्न अवघड जाणार नाही. तर आपलं व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करण्यास विसरू नका, ठीक आहे. तर चला मित्रांनो, बाय बाय.